श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8 मराठी। मागील अध्यायात आम्ही बघितले मच्छिंद्रनाथ वज्रेश्वरीचे दर्शन घेऊन उत्तरेस निघाले असता सर्वप्रथम ते द्वारका नगरीस आले। तेथे पाशुपत नावाचा राजा राज्य करीत होता व तो राजा एकपत्नी एकवचनी होता। एके दिवशी श्रीरामाला अभिषेक करण्यास राजा मंदिरात गेला। ते मंदिर सजविले होते। त्याच वेळेस मच्छिंद्रनाथ पोहोचले असता राजाच्या सेवकांनी मच्छिंद्रनाथास अडविले व म्हणाले, आमचे अन्नदाता श्रीरामाला अभिषेक करीत आहेत, त्यामुळे तुला मंदिरात जाता येणार नाही। अभिषेक झाल्यानंतर सर्वांना दर्शनासाठी परवानगी मिळेल। सेवकांचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ क्रोधित झाले व श्रीरामाच्या मूर्तीसमोर भूपती साष्टांग नमस्कार करीत असताना मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे राजास जमिनीवरून उठता येईना। तो जमिनीला चिकटून बसला असता सर्वांना मोठे आश्चर्य वाटले। परंतु सर्व चिंतातूर झाले तेव्हा पुजारी म्हणाला, तुम्हा लोकांकडून कोणातरी महान साधूचा अपमान झाला आहे, त्यामुळे राजाची अशी अवस्था झाली आहे। तुम्ही त्या साधूला शोधा, त्याची पाद्यपूजा करून माफी मागा। तेव्हा सर्वजण साधूला शोधू लागले असता एका वृक्षाखाली मच्छिंद्रनाथ शांत बसलेले दिसले। सेवकांनी याच साधूचा अपमान झाल्याचे सांगितले। तेव्हा प्रधानांनी मच्छिंद्रनाथांची माफी मागून त्यांना स्पर्शास्त्र मागे घेण्यास विनंती केली। मच्छिंद्रनाथांनी विनंती मान्य करून देवळात जाऊन स्पर्शास्त्र मागे घेतले। त्या क्षणी राजा उठून उभा झाला। पाशुपत राजाने मच्छिंद्रनाथांना आपला भव्य प्रासादात नेले असता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले। भूपतीस म्हणाले, वत्सा तुझी काय मनोकामना असेल ती सांग, मी ती पूर्ण करीन। त्यावर राजा म्हणाला, हे नाथ, मी श्रीरामाचा वंशज आहे, मला श्रीरामाचे दर्शन घडवा। राजाची इच्छा ऐकून मच्छिंद्रनाथांना आनंद झाला। त्यांनी राजास राजप्रासादाच्या भव्य पटांगणात नेले व सूर्यनारायणावर वाताकर्षण मंत्राचा प्रयोग केला। त्यामुळे सूर्य पृथ्वीकडे आकृष्ट झाला। त्यामुळे सर्व सृष्टी जळू लागली। त्यामुळे मच्छिंद्रनाथाने जलदास्त्राचा प्रयोग केला व अग्नी शांत केली। सूर्यनारायण आपल्या रथातून खाली पहुडला। सृष्टीतील सारे व्यवहार थांबले। त्यामुळे त्रिदेव नाथांच्या जवळ येऊन विचारू लागले, आपण सूर्यनारायणास खाली का आणले? त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे। त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही रामाचे प्रत्यक्ष दर्शन घडवा, तरच मी सूर्यनारायणास मुक्त करीन। हा विवाद सुरू असतानाच प्रत्यक्ष श्रीराम आपल्या बंधूसह अवतरले। श्रीरामाचे दर्शन झाल्याने त्रिदेवांना, मच्छिंद्रनाथांना व पाशुपत राजाला खूप आनंद झाला। श्रीराम मच्छिंद्रनाथास म्हणाले, मच्छिंद्रनाथा, तुझी काय मनोकामना आहे? नाथ म्हणाले, हे रघुनाथा दीनदयाळा, मी शाबरी विद्येचा काव्यग्रंथ लिहिला आहे। त्यातील मंत्रांना आपले कृपाशीर्वाद लाभावेत। जर माझी इच्छा आपण पूर्ण करणार नसाल तर माझ्याशी युद्धाला तयार व्हा। मच्छिंद्रनाथांनी केलेल्या विनंतीस मान देऊन श्रीरामांनी संमती दिली। साक्षात श्रीरामाचे दर्शनाचा लाभ झाल्यामुळे नाथांनी रामास साष्टांग नमन केले। श्रीरामांनी मच्छिंद्रनाथांना शुभाशीर्वाद दिले व श्रीराम अंतर्धान पावले। मच्छिंद्रनाथांनी सूर्यनारायणास मुक्त केले। सृष्टीतले सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले। फलश्रुती, या अध्यायाचे श्रवण अथवा पठन केल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येऊन भेटतो, सर्व चिंता नाहीशी होऊन सदैव आनंद लाभतो असे ग्रंथात दिले आहे।